भूतांचं हॉस्पिटल. काही वर्षांपूर्वी एका शहरात एक हॉस्पिटल होतं. खरं तर हे एक भूतांचं हॉस्पिटल होतं. तिथले डॉक्टर्स व सगळ्या नर्सेस भूत होते. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना उपचार करण्याच्या नावाखाली ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात तिथे त्यांना मारून त्यांचं काळीज खात होते. तुम्ही यांना हॉस्पिटलमध्ये आणून खूप चांगलं केलं. आता तुम्ही काही काळजी करू नका. डॉक्टर आता त्यांचा एकदम चांगला इलाज करतील. असं सांगून वॉर्ड बॉय जखमी माणसाला स्ट्रेचरवर झोपवून आत घेऊन गेला. काही वेळानंतर वॉर्ड बॉय परत येऊन म्हणाला, माफ करा, ज्या माणसाला तुम्ही आणलं होतं तो वाचू शकला नाही. पण त्याला तर फक्त पायालाच लागलं होतं. पायाला जखम झाल्याने कोणी कसं मरू शकतं माहित नाही. डॉक्टरनी त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. वॉर्ड बॉयचं म्हणणं ऐकून ती दोन्ही माणसं तिथून निघून गेली आणि वॉर्ड बॉय ऑपरेशन थिएटरमध्ये आला. डॉक्टर साहेब, मी त्या दोन्ही माणसांना पाठवून दिलं. आता आपण आरामात या माणसाला खाऊ शकतो. रोज असेच लोक आपल्याकडे इलाज करण्यासाठी येऊ देत आणि आपण अशीच पार्टी करत राहू. कित्येक महिन्यांपर्यंत असंच सुरू राहिलं. एक दिवस मोहित नावाचा माणूस आपल्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. डॉक्टर साहेब, माझ्या बाबांच्या छातीत दुखत आहे. त्यांच्यावर काहीतरी उपचार करा. मला वाटतं यांचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? पण त्यांच्या छातीत तर निव्वळ दुखत होतं. छातीतलं दुखणं कधीच निव्वळ नसतं. तुम्ही इथेच थांबा. मी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेतो व त्यांच्यावर उपचार करतो. वॉर्ड बॉय आणि डॉक्टर मोहितच्या वडिलांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. मग काही वेळानंतर वॉर्ड बॉय आणि डॉक्टर मोहितकडे आले आणि म्हणाले, माफ करा, आम्ही तुमच्या बाबांना नाही वाचवू शकलो. काय? अहो, पण त्यांना छातीत हलकसं दुखत होतं. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की छातीतलं दुखणं कधीच साधं सुधं नसतं. मोहित त्याच्या वडिलांचं मृतदेह घेऊन घरी परतला. पण त्याला डॉक्टरचं म्हणणं काही पटत नव्हतं. नक्कीच यात काहीतरी काळबेरं आहे. माझे बाबा असे अचानक नाही मरू शकत. या रहस्याचा पत्ता लावलाच पाहिजे. हा विचार करत असताना तो दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेला आणि हळूच ऑपरेशन थिएटरमध्ये लपून बसला. आता बघतोच हा डॉक्टर कसं ऑपरेशन करतो ते. काही वेळानंतर डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय एका रुग्णाला घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये आले. चला, याचा इलाज करूया. डॉक्टर असं म्हणताच सगळेजण आपल्या भूताच्या रूपात आले. हे पाहतात मोहित थरथर कापू लागला. हे सगळे तर भूत आहेत. चला, या रुग्णाचं हृदय काढूया. मज्जा आली. मला माणसांची हृदय खूप चविष्ट लागतात. थोडंसं आम्हालाही द्या डॉक्टर साहेब. हे घ्या, तुम्ही खा आणि तुम्ही पण खा. भूतांना माणसांचं काळीज खाताना पाहून मोहितला उलटी झाली आणि भूतांनी त्याला पाहिलं. तू इथे काय करतोयस? मी चुकून इथे आलो. मला जाऊ द्या. ठीक आहे, जा. फक्त तुझं काळीज इथे ठेवून जा. आज तुम्ही मला जाऊ दिलं तर एका काळजाच्या बदल्यात उद्या मी 2 काळीज आणून देईन. काय? 2 काळीज? हो, मी उद्या 2 माणसांची काळीज घेऊन येईन. एकाच्या बदल्यात 2? ठीक आहे, पण लक्षात ठेव, जर तू उद्या आला नाहीस तर. नाही, मी उद्या नक्की येईन. असं सांगून मोहित आपला जीव वाचून भूतांच्या हॉस्पिटलमधून बाहेर पडला. आज तर वाचलो, पण उद्या या भूतांसाठी मी 2 माणसं कुठून आणू? हा विचार करत तो आपल्या घराच्या दिशेने जात होता की तेव्हाच त्याची नजर भिंतीवरच्या पोस्टरवर पडली. बंगाली तांत्रिक, कुठल्याही प्रकारच्या भूत प्रेतचा इलाज करण्यासाठी संपर्क साधा. एकदा या तांत्रिकाला भेटून बघूया. मोहित या तांत्रिककडे गेला आणि त्याने त्याला सगळं सांगितलं.
चिंता करू नकोस मुला, तुझी चिंता आजपासून माझी झाली. आता बघ मी या भूतांचं काय करतो ते. दुसऱ्या दिवशी मोहित भूतांच्या हॉस्पिटलमध्ये गेला. तू तर म्हणाला होतास 2 माणसांना घेऊन ये. कुठे आहे ती 2 माणसं? लवकर सांग, आम्हाला खूप भूक लागली आहे. लवकर सांग, आम्हाला खूप भूक लागली आहे. 2 माणसं नाही, पण मी तुमच्यासाठी एक खूप शक्तिशाली तांत्रिक घेऊन आलोय. तर तुम्ही आहात ती 4 भूत. तांत्रिक, तू आम्हाला फसवलायस, चीटिंग केलीयस. चिटिंग तर तुम्ही लोकांसोबत करता, उपचाराच्या नावाखाली त्यांचे काळीज खाता. तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावी लागतील. तेव्हा तांत्रिकने एक शक्तिशाली मंत्र म्हटलं. अंध तंद फंद, 4 भूत बाटलीत बंद. तांत्रिकने ते मंत्र म्हणताच ती सगळी भूतं त्या बाटलीत बंद झाली. अशा प्रकारे तांत्रिकच्या मदतीने मोहितने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेतला आणि त्या 4ही भूतांना पकडवून भूतांच्या हॉस्पिटलला कायमचे बंद करून टाकले. भूतिया हॉस्पिटल पार्ट 2. गोष्ट आहे गाझियाबादची. गाझियाबाद शहराच्या बाहेर एका विराण जागी एक हॉस्पिटल होतं, जे पूर्णपणे जळलं होतं आणि भूतिया हॉस्पिटलच्या नावाने ओळखलं जायचं. संध्याकाळ झाल्यानंतर कोणीही त्या हॉस्पिटलच्या बाजूने जायचा विचारही नाही करायचा, कारण की त्या हॉस्पिटलमध्ये कैद होती डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉयची फारच भीषण आत्मा. गोष्ट 10 वर्षांपूर्वीची आहे. गाझियाबादचं ते हॉस्पिटल फारच प्रसिद्ध होतं, कारण की तिकडे जो कोणी पेशंट यायचा तो ठीक होऊनच जायचा. पण त्या हॉस्पिटलचं एक काळ सत्य देखील होतं, जे लोकांना कळलं आणि हॉस्पिटलला जाळलं गेलं. हॉस्पिटलमध्ये कलंकनाथ नावाचा एक सर्जन होता, जो सर्जरीमध्ये माहिर होता, पण सर्जरीच्या सोबतच काळ्या जादूचा आसरा घ्यायचा. माझे बाबा वाचतील ना? डोंट वरी सर, सर्जरी करतायत. पण ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरी सोबत काळ्या जादूचा नंगा नाच चालायचा. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे स्वाहा. डॉक्टर, पेशंटच्या हृदयाचे ठोके बंद झालेत. त्याच्या हृदयामध्ये तुझं सर्वात लांब नख घुसाव. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे स्वाहा. अशा प्रकारे कलंकनाथ पेशंटचा जीव तर वाचवायचा, पण जसंही कोणी त्याचा नातेवाईक त्याला भेटायला यायचा, थँक्स सर, तुम्ही माझ्या बाबांना वाचवलं, मी तुम्हाला दुप्पट फीस देईन. मला फीस नाही, रक्त प्यायचंय. काळी जादू केल्यामुळे मानवी शरीराची भूक वाढते. सर, हे काय करताय तुम्ही? नाही, सोडा, वाचवा, नाही. अशा प्रकारे कलंकनाथने फीसच्या नावाखाली अनेक लोकांना मारलं होतं. जशी ही गोष्ट बाहेर कळली, लोकांनी कलंकनाथ आणि त्याच्या स्टाफला मारलं आणि हॉस्पिटलला आग लावून त्यांना जिवंत जाळलं. आज या घटनेला 10 वर्ष झाली आहेत. कलंकनाथ आणि त्याचा भुकेला भूतिया स्टाफ ओरडून ओरडून हॉस्पिटलची जुनी भिंत खिळखिळी करत आहे. मला भूक लागलीये, रक्त पाहिजे. जरा धीर धरा सर, कोणी ना कोणी येतच असेल. गाझियाबादमध्ये नटवरलाल नामक खूप मोठे बिझनेसमॅन होते. त्यांचा एकुलता एक मुलगा अमन एका ऍक्सिडेंटमुळे 6 महिने कोमात होता. नॅशनल, इंटरनॅशनल सर्व हॉस्पिटल्समध्ये इलाज करून झाले, पण काही फायदा नाही झाला. मग नटवरलालने तंत्रमंत्राचा आधार घ्यायचा विचार केला आणि गाझियाबादमधील मोठ्या बंगाली तांत्रिकला भेटला. तांत्रिकाने बराच वेळ अमनच्या शरीराला पडताळलं आणि मग हताश होऊन बोलला, ही तंत्रविद्येच्या अखत्यारीतली गोष्ट नाहीये. ह्याला जर ठीक करायचं असेल तर फक्त एकच ठिकाण योग्य आहे. कोणतं ठिकाण? भूतिया हॉस्पिटल. हे ऐकताच नटवरलालचा थरकाप उडाला. व्हॉट? तुम्ही भूताप्रेतांचा इलाज करता आणि तुम्हीच भूतांकडून इलाज करून घ्यायला सांगताय? कलंकनाथ अवश्य एक भूत आहे, पण एक टॉप सर्जन पण होता. काळ्या विद्येचा स्वामी पण आहे. तुझ्या मुलाला डॉक्टर आणि तांत्रिक दोघांची गरज आहे, आणि मी फक्त तांत्रिक आहे, डॉक्टर नाहीये. मग काय, आपला जीव मुठीत घेऊन नटवरलाल भूतिया हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटलचे बंद दरवाजे 10 वर्षांनंतर पुन्हा उघडले. जिवंत नटवरलालचं ताजं मांस बघून नर्सेसच्या तोंडात पाणी सुटलं. त्या नटवरलालच्या आजूबाजूला माशांसारख्या भिरभिरू लागल्या.
मी म्हणाले होते ना डॉक्टर, कोणी ना कोणी नक्की येईल. बघा आलं की नाही. हे ऐकताच भयभीत नटवरलाल हात जोडून म्हणाला, ए बघ कलंकनाथ, मी इकडे तुझी शिकार म्हणून नाही, एक दुखी बाप म्हणून एका सर्जनला भेटायला आलो आहे. माझ्या मुलाला कोमातून बाहेर काढा आणि प्लीज मला देखील मारू नका. मला माझा जीव प्रिय आहे. ठीक आहे, सोडा याला. तू तुझ्या मुलाला घेऊन ये. मी त्याला नक्कीच बरा करेन, पण एक बळी घेईन. तू नाहीतर तुझा मुलगा. सर्जरी नंतर कोणाला तरी मी नक्कीच खाईन. बोल, मंजूर आहे का? नटवरलाल असहाय्य होता. त्याला कलंकनाथची अट मान्य करावीच लागली. रात्रभर त्याला झोप नाही आली. पडल्या पडल्याच विचार करत होता की कोणाचा बळी द्यावा, कारण की त्याला मुलगाही प्रिय होता आणि मुलाहून प्रिय त्याचे प्राणही. तेव्हा त्याच्या डोक्यात एक आयडिया आली. आयडिया का नाही सर्जरी नंतर त्या तांत्रिकालाच बळीचा बकरा बनवावं. तांत्रिक आहे, तंत्रमंत्र जाणतोच. वाचला तर कलंकनाथ संपेल. मेला तरी माझ्या बापाचं काय जाईल. दुसऱ्या दिवशी नटवरलाल त्याच्या मुलाला भूतिया हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि आतमध्ये सर्जरी सुरू झाली. कलंकनाथ भूतिया स्टाफ सोबत सर्जरीमध्ये लागला आणि इकडे नटवरलालने लाडी गोडी लावून तांत्रिकाला देखील आणलं. बाबा, अमन, माझ्या बाळा. थँक्स कलंकनाथ, माझं बाळ ठीक झालं. बोल, आता कोणाला खाऊ, तुला की तुझ्या मुलाला खाऊ? कलंकनाथ, या तांत्रिकाला खा. चल अमन. धोका, तू तर मला सांगितलं होतंस की कलंकनाथला तंत्रविद्येमध्ये माझी सहायता पाहिजे. पण नटवरलाल तिकडे कुठे थांबणार होता. तिकडे तो अमनला घेऊन निघाला आणि इकडे कलंकनाथने आणि त्याच्या स्टाफने तांत्रिकाला फाडलं. चल अमन, जेवढ्या लवकर शक्य होईल इकडनं आपल्याला निघायचंय. तेवढ्यात अचानक समोर कलंकनाथ आणि त्याचा भूतिया स्टाफ आला. असं कसं? आता मला तिप्पट फी पाहिजे. हे ऐकताच नटवरलाल आणि अमन कापू लागले. हा धोका आहे कलंकनाथ. मग तू तांत्रिकासोबत काय केलंस? धोका देणं तुझ्याकडनं शिकले. नर्सेस, पकडा या दोघांना. सगळा भूतिया स्टाफ अमन आणि नेटवर्कच्या दिशेने वळू लागला आणि बघताच कलंकनाथ आणि बाकी भूतेंनी नटवरलाल आणि त्याच्या मुलालाही मारून टाकलं. मनुष्य खाणारं भूतांचं कुटुंब. अनेक वर्षांपूर्वी एका जंगलात भूतांचं कुटुंब राहायचं. त्यांच्या कुटुंबामध्ये मम्मी भूत, बाबा भूत आणि त्यांचा छोटा मुलगा भूत होते. ते जंगलातल्या प्राण्यांना खाऊन स्वतःचं पोट भरायचे. आज मी आपल्यासाठी हत्ती घेऊन आलोय. आज आपण हत्ती खाणार. असेच अनेक दिवस गेले. मग एक दिवशी मुलगा भूत म्हणाला, बाबा, मी रोज हत्ती किंवा हरिण खाऊन बोर झालो आहे. आता मला काहीतरी वेगळं खायचंय. पण प्रत्येक जंगलात तुला हेच प्राणी खायला मिळतील. असं असेल तर आपण शहरात जाऊ आणि दष्टपुष्ट माणसं खाऊ. हा, हे बरोबर राहील. हा, आता आपण शहरात जाऊया आणि मनुष्य खाऊया. त्याच रात्री ते तिघं शहरात जायला निघतात आणि जाता जाता ते गातात, आम्ही शहरात जाणार, मनुष्य खाणार. शहरात पोचताच त्यांनी बघितलं की चहूबाजूला फक्त मनुष्य आणि मनुष्यच आहेत. बाबा बाबा, इकडे तर खूप मनुष्य आहेत. हो, इथे तर छोटे मोठे, लुकडे जाडे, प्रत्येक प्रकारचे मनुष्य आहेत. खूप मजा येईल. मग ते तिघेही बागेजवळच्या एका रिकाम्या घरात राहू लागले. भूत बाबा रोज एखाद्या माणसाला बागेमधून उचलून आणायचे आणि ते तिघेही त्या माणसाला रोज मजेत खायचे. हे मनुष्य तर एकदमच स्वादिष्ट आहेत. पोट भरून खा माझ्या मुला, कारण शहरात माणसं कधीच संपत नाही. असेच काही दिवस गेले.
मग एकदा सोसायटी मधल्या सेक्रेटरीच्या लक्षात आलं की बागेमधली माणसं कमी झाली आहेत. हा विचार करून ते जवळच्या एका पोलीस चौकीत गेले. मला असं वाटतंय की बागेत काहीतरी गडबड चालू आहे. तुम्ही लवकरच काहीतरी करा. चिंता नका करू सेक्रेटरी साहेब, मी माहिती काढतो. पोलीस साहेबांनी बागेमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा लावले. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी कॅमेरा रेकॉर्डिंग पाहिलं तेव्हा त्यांना विश्वासच नाही बसला. कॅमेरामध्ये साफ दिसत होतं की एक मनुष्य उडत उडत बागेच्या बाहेर चाललाय. सेक्रेटरी साहेब, हा माणूस असा उडत तिकडे रिकाम्या घरात कुठे चाललाय? मला तर वाटतंय ह्याला कोणीतरी भूत घेऊन चाललंय. मला पण वाटतंय की ह्याला भूत घेऊन चाललंय, पण रेकॉर्डिंग मध्ये तर भूत दिसत नाहीये. आता आपण काय करणार? मला तर फक्त माणसांना पकडता येतं, मला भूतांना पकडता नाहीये. त्यामुळे मला माफ करा सेक्रेटरी साहेब, मी याच्यामध्ये तुमची काही मदत करू शकत नाही. हे ऐकून सोसायटीचे सेक्रेटरी खूप नाराज झाले आणि तिकडून निघून गेले. त्यांना काहीच समजत नव्हतं की त्यांनी आता काय करावं. मी काय करू? सोसायटी मधल्या लोकांना सांगितलं तर ते घाबरून जातील. हा विचार करून त्यांनी कुणालाच काहीच नाही सांगितलं. आणि दुसरीकडे बागेतील एक माणूस रोज गायब होत राहिला. आता सेक्रेटरी साहेबांना राहावलं गेलं नाही. त्यांनी लगेचच मीटिंग बोलावली आणि सगळ्या सोसायटी मधल्या लोकांना खरं सांगून टाकलं. हे भूत बागेजवळच्या रिकाम्या घरात राहत आहे. आता तुम्हीच सांगा मला काय करायला हवं. भूताचा आम्ही काय करणार? मला असं वाटतं की आपण ही सोसायटी सोडून इकडून निघून जायला हवं. पण आपण इतकी मोठी सोसायटी सोडून जाणार कुठे? पण इकडे राहिलो तर भूत आपल्याला खाऊन टाकेल. हो, पण सोसायटी सोडून पळून जाणं चुकीचं ठरेल. मला वाटतं की आपण त्या भूतांना इकडून पळवलं पाहिजे. पण कसं? माझ्याकडे एक आयडिया आहे. मग ठरल्यानुसार त्यांनी पूर्ण बागेमध्ये पोस्टर्स लावले. पुढल्या आठवड्यात सेक्रेटरी साहेबांचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सेक्रेटरी साहेबांनी भूताचा केक कापायचं ठरवलंय. त्यामुळे जो माणूस भूत पकडून आणेल सेक्रेटरी साहेब त्याला 1 लाख रुपये देतील. जेव्हा ही गोष्ट भूत कुटुंबाला कळली तेव्हा ते खूप घाबरले. ही माणसं तर खूप खतरनाक आहेत. हे आपल्यासारख्या भूतांचा केक बनवून खातात. आपण जर या माणसांच्या हाती लागलो तर हे आपला पण केक बनवून आपल्याला खाऊन टाकतील. बाबा भूत, आई भूत, मला मनुष्याची भीती वाटते. मला परत आपल्या जंगलात म्हणजे घरी जायचंय. बाबा भूत, मला परत जंगलात घेऊन चला. मी रोज हत्ती खाईन. मी परत कधीच जंगलाच्या गाण्याने बोर नाही होणार. रडू नकोस मुला, आपण लगेच पुन्हा जंगलात जाऊ. अशा तऱ्हेने मनुष्याच्या एका नाटकाला घाबरून भूत कुटुंब परत जंगलात निघून गेले आणि सोसायटी मधल्या लोकांना भूत कुटुंबापासून मुक्ती मिळाली. भूतिया हॉस्पिटल पार्ट 3 ही कहाणी आहे अहमदाबादची. अहमदाबादमध्ये खूपच मोठं आणि मशहूर हॉस्पिटल होतं. दर दिवशी बरेचसे पेशंट्स स्वतःचा इलाज करून घ्यायला तिकडे यायचे. बऱ्याचशा पेशंट्सना तिकडे भरती केलं जायचं आणि दिवस रात्र त्यांचा इलाज सुरू असायचा. हॉस्पिटलमध्ये एक असाही पेशंट होता ज्याच्यामुळे हे हॉस्पिटल बाकीच्यांपेक्षा वेगळं होतं. या हॉस्पिटलमध्ये 30 वर्षांपासून कोमामध्ये गेलेला एक पेशंट डॉक्टर्सच्या ऑब्झर्वेशन मध्ये होता आणि त्याच्यावर इलाज सुरू होते. खरं तर तो कोण होता, कुठनं आला होता आणि त्याला कोणी भरती केलं याचा हॉस्पिटलकडे काही रेकॉर्डच नव्हता. ही पण एक विचित्रच गोष्ट होती. खरं तर हा पेशंट मेडिकल फील्डशी संबंधित एक एक्सपेरिमेंट करण्यासाठी हॉस्पिटलने सांभाळून ठेवला होता आणि हॉस्पिटलने त्याच्या इलाजाची पूर्ण हमी घेतली होती. पण 30 वर्षांमध्ये या पेशंटने स्वतःच्या पापण्या सुद्धा उघडल्या नव्हत्या. काही दिवसांनंतर हॉस्पिटलमध्ये रेनोव्हेशनचं काम सुरू झालं. म्हणूनच जास्त पेशंट्स हॉस्पिटलने भरती नाही केले आणि रात्रीच्या वेळी हॉस्पिटल सुनसान झालं. अशीच एक काळ रात्र होती. हॉस्पिटल सुनसान होतं आणि एखाद दुसऱ्या नर्सेस ड्युटीवर होत्या. जुली नावाची नर्स रात्री राऊंडवर निघाली आणि अचानकपणे चालता चालता एका अंधाऱ्या वॉर्डपाशी आली. तिची नजर एका बेडवर पडली आणि जुली अचानकपणे ओरडू लागली. जुली
जोरजोरात ओरडत इकडे तिकडे पळू लागली. तिचा आवाज ऐकून बाकी नर्सेस, डॉक्टर्स आणि सिक्युरिटी गार्डने तिला अडवलं. काय झालं जुली, तू ओरडतेस का? डॉक्टर, ते खरं खरं सांग जुली, काय झालं? डॉक्टर, तो पेशंट 30 वर्षांपासून कोमामध्ये होता. हो, बेड नंबर 13. त्याचं काय? डॉक्टर, तो त्याच्या बेडवर नाहीये तो त्याच्या बेडवर. व्हॉट? काय बोलतेस जुली? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? मी खरंच बोलते डॉक्टर. मी राऊंडवर गेले तर तो त्याच्या बेडवर नव्हता. चल आपण जाऊन पाहूया. नाही, तुम्ही जा, मला भीती वाटते. ओफो, तू इकडेच थांब, आम्ही जाऊन बघून येतो. असं म्हणत डॉक्टर्स आणि नर्सेस त्या वॉर्डमध्ये बेड नंबर 13 पाशी गेले तर तो पेशंट 30 वर्षांपूर्वीच्या त्याच्या अवस्थेमध्ये बेडवर झोपला होता. ही जुली पण ना, असं वाटतंय नाईट ड्युटीचा फार वाईट परिणाम झालाय तिला. चला जाऊया आणि तिला घरी पाठवून देऊया. सगळी लोक निघून गेली. जसे सगळे गेले, कोमामध्ये बेडवर झोपलेल्या पेशंटने स्वतःचे डोळे उघडले. त्याचे डोळे फार भयानक आणि डीप होते. इथे सर्वजण जुलीपाशी आले आणि तिला समजावू लागले. काय जुली, तू पण ना उगाच सगळ्यांना घाबरवलं. बेड नंबर 13चा पेशंट त्याच्या बेडवरच आहे. पाहिजे तर तू स्वतः बघ. नाही डॉक्टर, मला तिथे नाही जायचंय. मला घरी जायचंय. हो, आम्हाला पण हेच म्हणायचंय. तू घरी जाऊन जरा आराम कर. तेव्हा अचानकपणे हॉस्पिटलची सगळीच्या सगळी इमारत थरथरू लागली. जणू कोणी हसत होतं. वाढते हसू पुण्या मशीनच्या चढल्यासारखं होतं. हा कुठला विचित्र आवाज आहे? कळत नाहीये की पुण्याच्या हसण्याचा आवाज आहे की मशीन सुरू आहे. पण मजूर तर संध्याकाळी काम करून निघून जातात. काय नाईट ड्युटी तर करत नाहीत? नाही सर, सगळे कामगार तर संध्याकाळी निघून गेले काम करून. मी सांगत होते ना, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपण सगळे जाऊया इथून. जुली, डोंट वरी. कदाचित कोणीतरी कामगार थांबला असेल त्याचं काम पूर्ण करायला. चल आपण जाऊन बघूया. असं म्हणून डॉक्टर सोबत इतर लोकही वॉर्डच्या दिशेने चालू लागली. जसं त्यांनी वॉर्डमध्ये पाऊल ठेवलं, समोरचं दृश्य बघून सर्वांचा थरकाप उडाला. कोमा पेशंट फार भयंकर अवस्थेमध्ये बेडला आपल्या दोन्ही हातांनी जोरात पकडून जोरात हलवत उडत होता आणि जोरात हसत होता. त्याचं हसू जवळपास ड्रिलिंग मशीन सारखं होतं. हे दृश्य पाहून सर्व घाबरले, पण डॉक्टर अजूनही कन्फ्युज्ड होता. आपण चूक केली याला इथे ठेवून. हा कोमात जाऊन कधीच मेलाय आणि भूत झालाय. हा आपल्याला नाही सोडणार. पळा इथून, पळा. हो सर, जुली बरोबर बोलते. शट अप. अरे, इतिहासात पहिल्यांदा आपल्याला असं दृश्य पाहायला मिळतंय. 30 वर्षांपूर्वी कोमामध्ये असलेल्या पेशंटचं असं अचानक जागवणं, तेही एवढ्या इंटेन्सिटीने, इम्पॉसिबल. मेडिकल सायन्सच्या हिस्ट्रीमध्ये आजपर्यंत असं कोणीच नाही पाहिलंय. असं म्हणताच डॉक्टर त्याच्या जवळ जाऊ लागला. सर थांबा. सर. काम डाऊन डिअर, काम डाऊन. काय तू बोलू शकतोस? काय तू आम्हाला बघू शकतोस? बेड नंबर 13, मी तुझा डॉक्टर, बोल माझ्यासोबत. असं म्हणून डॉक्टर त्याच्या आणखी जवळ जाऊ लागला. तेव्हा अचानकपणे त्या पेशंटने त्याचे डोळे डॉक्टरकडे फिरवले आणि डॉक्टरच्या दिशेने जोरात उडी मारून त्याला कोण्या जंगली जनावराप्रमाणे आडून फेकून दिलं. डॉक्टरच्या अशा अवस्थेनंतर पूर्ण हॉस्पिटलमध्ये भागादौड माजली. सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन इकडे तिकडे पळत होते. बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, पण अरे रे, हॉस्पिटलचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बाहेरून बंद होते आणि कोणताही मोबाईल किंवा टेलिफोन काम करत नव्हता. तो भयानक भूत या पेशंट हॉस्पिटलमध्ये वाघाप्रमाणे फिरत होता आणि बाकीचे सर्व इकडे तिकडे लपून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण सकाळ होता होता त्या भूताने सगळ्यांना लपून बसलेल्यांना शोधून काढलं आणि क्रूरपणे मारलं. मग जवळपास सकाळच्या 6:30 वाजता तो परत आपल्या वॉर्डमध्ये गेला. त्याच्या बेडवर झोपला आणि डोळे बंद करून पुन्हा कोमामध्ये गेला. 8 वाजता पोलीस आले आणि तपासणी सुरू झाली. तेव्हा पोलिसांना खुनाचा एकही पुरावा नाही मिळाला आणि पोलीस पण चकित झाले. सगळ्यांना मारलं त्याने, फक्त त्या कोमा पेशंटला सोडून. सर, खुनाच्या विरुद्धात काही नाही मिळालं.
बाहेर मीडिया आरडाओरड करते. काय सांगायचंय त्यांना? कोणी केले एवढे सगळे खून? हे बघ, सांगून टाका की कोणी अज्ञात मारेकरी हत्या करून निघून गेलाय. लवकरच पकडला जाईल. अशा प्रकारे त्या दिवसानंतर पोलीस अज्ञात मारेकऱ्याच्या शोधात भटकत राहिली. हॉस्पिटल सील केलं गेलं आणि बेड नंबर 13 वर झोपलेला तो कोमा पेशंटही हॉस्पिटलच्या सोबतच कायमसाठी तो बंद झाला आणि त्याचं रहस्यही त्याच्याच सोबत हॉस्पिटलच्या 4 भिंतींमध्ये बंद झालं. भूतिया परिवार पार्ट 2. एक लांब लचक शहर होतं. शहरामध्ये लोकांची फारच रेलचेल होती. रोज हजारो लोक आपल्या कुटुंबासमवेत शहरामध्ये राहायला यायची आणि छोट्या छोट्या खोल्यांमध्ये घर बनवून राहायची, कारण की जागेचा फारच तुटवडा होता. शहराच्या बाहेर एक जुनं खंडर होतं. खंडरमध्ये भूतांचा एक परिवार राहत होता. भूतिया मम्मी पप्पा आणि त्यांचा एक गोड असा बेटा. हा परिवार मानवांना मारून त्यांचं पोट भरायचा. मम्मी भूत आणि पप्पा भूत सकाळ सकाळी मनुष्यांच्या शोधासाठी शहरामध्ये जायचे आणि छोटं भूत बाळ सुनसान खंडरमध्ये कोळ्याच्या जाळ्यासोबत खेळायचा. भूत मम्मी पप्पा मिळून 1-2 माणसं शहराच्या धकाधकीमधून उचलून आणायचे आणि मग तिघं मिळून त्या मानवांना पूर्ण दिवसाभरासाठीचं जेवण बनवायचे. पप्पा मम्मी, मी पण तुमच्या सोबत उद्या शहरात येईन. या सुनसान खंडर मध्ये कोळ्या बरोबर खेळून खेळून मला खूप बोर झालंय. हो बाळा, नक्की चल. तू काय वेडी झालीस का? शहरामध्ये केवढी गर्दी आहे, लोकांना राहायला जागा नाहीये आणि हे साहेब मनोरंजनासाठी शहरात निघाले. काही गरज नाहीये, तू इकडेच खेळायचं, आम्ही मनुष्य घेऊन येऊ. हे ऐकून भूतिया बाळ नाराज होऊन भूतिया मम्मीना बिलगून रडू लागला. दुसऱ्या दिवशी भूतिया मम्मी पप्पा माणसं शोधण्यासाठी शहरामध्ये उडत उडत निघून गेले आणि बिचारा भूतिया बेटा कोळ्यासोबत खेळत राहिला. तू एकटी या खंडर मध्ये मोर नाही होत? मी खूप पकलोय, शहरात जायचंय मला. तेव्हा भूतिया बाळाला मोठमोठ्या मशीन्स आणि बुलडोझरचा आवाज ऐकू आला. त्याने लपून बाहेर बघितलं तर महाकाय मशीन्स मिळून खंडरला तोडायचं काम करत होती. खरं तर निर्मल नावाचा खूप मोठा बिल्डर खंडर तोडून तिकडे फार मोठी बिल्डिंग उभी करू इच्छित होता. खंडरची जमीन देखील त्याने विकत घेतली होती. निर्मल त्याच्या मित्रांसोबत मजुरांचं काम पाहत होता. शहरामध्ये खूप गर्दी आहे, लोकांकडे राहायला जागा नाहीये. इथे मी फार मोठी बिल्डिंग बनवेन आणि मग हळूहळू अजून बिल्डिंग्स बनवत जाईन. निर्मल, वेडेपणा करू नको, फार मोठा घाट्याचा सौदा करतोस तू. हे भूतिया खंडर आहे म्हणून एवढ्या स्वस्तात मिळालंय. विचार कर, लोक इकडे यायला घाबरतात, मग तुझ्या सोसायटीमध्ये राहणार कोण? माझा भूतांवर विश्वास नाहीये. भूतिया बाळ दिवसभर बुलडोझर मशीनचं काम एन्जॉय करत होता आणि रात्री मम्मी पप्पा येताच त्याने सगळी गोष्ट त्यांना सांगितली. बाबा, खूप मोठमोठी मशीन्स होती, काम बघून तर मला खूप मजा आली. तू बिल्डर वेडा झालाय, आपलं घर तोडत आहे. उद्या नाश्त्यामध्ये त्याचे मजूर खाऊया. मग काय, दुसऱ्या दिवशी जसं काम सुरू झालं, संपूर्ण परिवार त्या मजूर आणि मशीनच्या ड्रायव्हरवर तुटून पडला. त्यांना पकडू लागलं. जे वाचले ते पळून गेले आणि जे पकडले गेले ते भूतांचं जेवण बनले. निर्मल सेठ हताशपणे सगळं बघत होता. मी तर आधीच म्हणालो होतो, धोका आहे, आता मी माझे अजून मजूर नाही पाठवणार. निर्मल हताशपणे त्याच्या ऑफिस मध्ये बसला होता. तेव्हा त्याची सेक्रेटरी येऊन म्हणाली, सर, कोणालाही आपल्या सोसायटीत फ्लॅट बुक करायचंच नाहीये, अशाने तर प्रोजेक्ट बर्बाद होईल. नाही लिली, मी प्रोजेक्ट कोणत्याही किमतीत पूर्ण करेन. दुसऱ्या दिवशी निर्मल खंडर मध्ये जाऊन भूतांना भेटला. आता कशाला आलायस? माफी मागायला? नाही, सौदा करायला. कोणता सौदा? बघा, मला माहितीये तुम्ही माणसं खाऊन पोट भरता, त्यासाठी शहरामध्ये जाता, मुलाला घरात एकटं सोडून. विचार करा, जर माणसं स्वतः उठून तुमच्याकडे आली तर मग कसं होईल? हे कसं काय शक्य आहे? मी खंडर तोडून इकडे बिल्डिंग बनवणार आहे, मग तर लाखो लोक इकडे राहायला येतील. मी तुला सोसायटीमध्ये एक फ्लॅट पण देईन.
कुटुंबासोबत आरामात राहा आणि सोसायटीच्या बाकी लोकांना खाऊन टाक. आम्ही तयार आहोत. बोल काय पाहिजे. बाई बघ, काम जसं चाललंय चालू दे. सोसायटी होईपर्यंत जंगलात जा. काम संपल्यावर परत या. मग काय, भूतिया परिवार जंगलाच्या दिशेने उडाला आणि निर्मलचं थांबलेलं काम सुरू झालं. बघता बघता खंडरच्या जागी एक आलिशान सोसायटी उभी राहिली आणि निर्मलचं स्वप्न पूर्ण झालं. जशी ही बातमी भूताला कळली, तो परिवारासकट तिकडे हजर झाला. निर्मल, सोसायटी तर रिकामीच आहे. तूच तर म्हणाला होतास की लोक येतील. माणसं आहेत भावा, भूत नाहीयेत. पॅकिंग करायला वेळ लागतो. तू चिंता नको करू. तुझा फ्लॅट पण रेडी आहे आणि जेवणासाठी काही मजूर फ्लॅट मध्ये बांधून ठेवलेत. ये ना, तुला तुझा फ्लॅट दाखवतो मी. निर्मल भूतिया परिवारासोबत एका फ्लॅटच्या समोर उभा राहिला आणि दरवाजा उघडून म्हणाला, या आतमध्ये, एन्जॉय. जसा भूतिया परिवार आतमध्ये गेला, निर्मलने दरवाजा बंद केला. भूतांनी आतमध्ये पाहिलं तर आतमध्ये बरेचसे तांत्रिक मांत्रिक होम हवन करत होते. भूतांना पाहिल्यावर तांत्रिक भूतांवर मंत्र आणि विभूतींची बरसात करू लागले आणि बघता बघता भूत जळू लागले. पप्पा, वाचवा. धोका दिलाय. निर्मल, हे तू बरोबर नाही केलंस. तांत्रिकांनी भूतांना घेरलं. मंत्र आणि विभूतीचा पाऊस सतत बरसू लागला आणि बघता बघता पूर्ण भूतिया परिवार जळून भस्म झाला. भूतिया परिवार पार्ट 3. गोष्ट आहे लखनपूरची. मेघना आणि शंकर पती पत्नी होते. त्यांचं स्वतःचं एक घर होतं. घर फारच मोठं होतं, म्हणूनच बरेच भाडेकरू त्यांच्या बायका मुलांसोबत त्यांच्या घरामध्ये राहायचे. घराच्या समोरच एक छोटंसं मैदान होतं, ज्याच्यावर भाडेकरूंचे छोटे छोटे मुलं रात्री क्रिकेट खेळायची. एका रात्रीची गोष्ट आहे. मेघना आणि शंकर झोपले होते आणि तेवढ्यात अचानक लाईट गेली. अरे देवा, हे लाईट पण आत्ताच जायचे होते. कोळसा सपणार आहे ना, म्हणून कदाचित लोड शेडिंग केले. झोप गा आता गपचूप. दोघं पती पत्नी अशा गप्पा मारत होते की तेवढ्यात त्यांचा दरवाजा बाहेरून कोणी ठोठावू लागला जोरजोरात. अरे देवा, आता एवढ्या रात्रीचं कोण आलंय? जा ग, दरवाजा उघड. अहो ऐका ना, मला खूप भीती वाटतेय. तुम्ही पण चला ना माझ्यासोबत. मूर्ख कुठची. चल. दरवाजा जोर जोरात वाजवला जात होता. मेघना आणि शंकर दरवाजापाशी आले आणि शंकरने दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. इथे तर कोणीच नाहीये. नक्कीच कोणी मस्करी करत असेल. चला ग, चल पटकन झोपूया. असं म्हणून दोघांनी दरवाजा बंद केला आणि परत बेडरूम मध्ये येऊन झोपले. जसा दोघांचा डोळा लागला, परत कोणीतरी दरवाजा ठोठावू लागलं, पण यावेळेस दोघांनी तो आवाज नजरेआड केला. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आणि जसा मेघनाने दरवाजा उघडला, एक कुटुंब सामानासह वरांड्यात बसलं होतं. मेघनाला पाहताच एक माणूस, एक बाई आणि एक छोटंसं बाळ उठून उभं राहिलं. अहो ताई, आम्ही फार लांबून आलोय. ही आहे माझी पत्नी, हा माझा बाळ. आम्हाला भाड्यावर रूम पाहिजे होती. एकही खोली रिकामी नाहीये. हा, एक खोली आहे, पण त्यात आमचं सामान आहे. ते आम्ही काढू नाही शकत. तिथे तुम्ही राहू शकाल? हो चालेल ना. आम्हाला कुठे आलिशान घरात राहायची सवय आहे. जंगलातूनच तर आलोय आम्ही. म्हणजे गप्प बस, काही बरळत असते. ताई, हिचं असं म्हणणं आहे की आम्ही खूप छोट्या जंगली भागात आलोय. मग मेघनाने त्यांना रूम दाखवली. रूमची अवस्था फारच खराब होती. बरंच सामानही तिकडे भरलेलं होतं, पण त्या परिवाराने ती रूम पसंत केली आणि भाडं घेऊन मेघना तिकडनं निघाली. मेघना रांगोळीचं सामान घेऊन आली आणि अंगणामध्ये रांगोळी काढू लागली. जसं तिने चिमटीमध्ये रांगोळी घेऊन जमिनीवर टाकली, ती रांगोळी जमिनीवर पडलीच नाही. कळलंच नाही कुठे गायब झाली. मेघना प्रत्येक वेळी रांगोळी सोडत होती आणि रांगोळी जमिनीवर पडण्याच्या आधीच गायब होत होती, कारण की मेघनाचे नवे भाडेकरू रूम मध्ये बसून ती रांगोळी खेचून खात होते.
आई हे काय आहे? खूपच टेस्टी आहे. मानवी दुनियेतलं मीठ आहे बहुतेक. मेघनाने जवळपास 5 किलो रांगोळी सोडली आणि ती सर्वच्या सर्व रांगोळी भाडेकरूंनी खाल्ली. आणि जसं त्यांचं पोट भरलं, सर्वांच्या जीवात जीव आला आणि बघता बघता तिथंही मानवी शरीर सोडून भयानक भूत बनले. हे होतं शिकारीच्या शोधामध्ये जंगलातून शहरात आलेलं भूतिया कुटुंब. असं वाटतंय की त्या बाईला उचलून तिथेच कच्च खाऊन टाकावं. अगं वेडे, ती बाई तर फक्त हाडांचा सापळा आहे. खरी मजा तर भाडेकरूंच्या गोल मटोल कच्च्या बच्चांमध्ये आहे. भूत बाबा, मला तर एकही बाळ दिसलं नाहीये. काय आपण चुकीच्या घरामध्ये तर नाही आलो ना? भूत बाळा, माणसांची बाळ देखील भूतांसारखी दिवसा झोपतात आणि रात्रभर जागी असतात. रात्र होताच ती तुला समोरच्या मैदानात सापडतील. चला आता आपण झोपूया. मग भूतिया परिवार वटवाघळांप्रमाणे छताला चिकटून झोपलं. रात्र झाली तेव्हा मैदानामध्ये छोटी छोटी गोलमोल मुलं क्रिकेट खेळत होती. मेघना आली आणि मुलांना ओरडू लागली. अरे गोंधळ नका घालू. चला आपापल्या घरी जा, झोपा जा आणि आम्हाला पण झोपू द्या. भूतांसारखं रात्रभर जागं राहायचंय का? पण मुलं खेळतच होती आणि मेघना त्रासून तिकडनं निघाली. तेव्हा भूत बाळ मनुष्याच्या रूपामध्ये तिकडे आलं आणि सर्वांशी गोड गोड भाषेमध्ये बोलू लागलं. हो, आम्ही पण भाडेकरू आहोत. आजच तुमच्या भाड्याच्या घरात राहायला आलोय. आता आपण रोज खेळायला येऊया. चला, कोणाची बॅटिंग आहे? तू नवीन आहेस, पहिला चान्स आज तुलाच देतो. भूत बाळाने बॅट पकडली आणि जसा बॉल आला त्याने बरोबर तो त्याच्या रूमच्या दिशेने मारला. बॉल सरळ खिडकीच्या आतमध्ये गेला. एक मुलगा बॉल घ्यायला रूमच्या दिशेने गेला. त्याने दरवाजा ठोठावला. जसा दरवाजा उघडला त्याने समोरचं दृश्य बघून त्याची शुद्ध सरपली, कारण की समोर भूतनी उभी होती. भूतनीने त्या मुलाला थेट आतमध्ये खेचलं आणि दरवाजा बंद केला. बाकीची मुलं चिंतातूर झाली. अरे, हा राजू अजून बॉल घेऊन का नाही आला? भूत या बाळाचं उत्तर तयारच होतं. कळलं मला, तो जंगली रसमलाई खात असेल. ते काय ना, बॉल माझ्याच घरामध्ये गेलाय. नक्कीच राजूला माझ्या आईने थांबवलं असेल जंगली रसमलाई खाण्यासाठी. जंगली रसमलाई? हो, खूपच स्वादिष्ट असते. चला, आपणही सगळे खाऊन येऊया, नंतर खेळूया ना. हा हा, चला चला. भूत बाळ सर्वांना घेऊन त्याच्या रूमच्या दिशेने आलं आणि त्याने दरवाजा ठोठावला. आतमध्ये भूतिया आई राजूला संपवून भूतासोबत रेडी होती. पटकन तिने दरवाजा उघडला आणि सर्व मुलांना आतमध्ये खेचलं. भूत बघून सर्व मुलं घाबरली आणि ती किंचाळू लागली. गप्पा बसा, नाहीतर मी खाऊन टाकेन. सर्व मुलं भीतीपोटी शांत झाली. भूत बाळ पण त्याच्या त्या खऱ्या रूपात आलं आणि विचारू लागलं, या सर्वांना इथेच खायचंय ना? नको, जंगलात घेऊन जाऊन खाऊया. हे चुकीचंय. तुम्ही दोघांनी राजूचा आस्वाद घेतला. मी भुकेला शिकार घेऊन आलो, तर आता माझ्याशीच. भूत बाळा, राजूला मी नाही, तुझ्या भुक्कड आईने खाल्लंय. आणि भूत बाळा, आपलं आता इथे राहणं ठीक नाही. लोक सतर्क होतील, त्याच्या आधीच आपल्याला यांना जंगलात न्यायला हवं. मग काय, भूतिया परिवाराने सर्व मुलं उचलली आणि खिडकीतनं उड्या मारत वर आकाशातनं जात जात जंगलाच्या दिशेने उडून गेले. हॉन्टेड बस स्टॉप. ही गोष्ट आहे निजामाबादची. निजामाबाद शहराच्या बाहेर सुनसान भागात एक छोटासा बस स्टॉप होता तर सरळ साधा छोटासा बस स्टॉप. पण त्या बस स्टॉप बद्दल लोकांच्या मनात जरा विचित्र भावना होत्या. साधारणपणे बस स्टॉप वरनं प्रवासाला सुरुवात होते. लोक बस स्टॉप वरनं बस पकडून आपल्या ठिकाणी पोहोचतात. पण निजामाबादच्या या बस स्टॉपने
बऱ्याच लोकांच्या आयुष्याचा प्रवास संपवून त्यांना मृत्यूच्या हवाली केलं होतं. अखेर काय होतं त्या बस स्टॉपचं रहस्य? गोष्ट फार वर्षांपूर्वीची आहे. निलिमा नावाची मुलगी अर्ध्या रात्री बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती. तेव्हा काही बदमाश मुलं आली आणि सुनसान जागेचा फायदा घेऊन तिच्यासोबत गैरवर्तन करू लागले. निलिमा बरीच ओरडली. वाचवा 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 मला, सोडा सोडा मला, वाचवा वाचवा, सोडा मला, प्लीज वाचवा. पण त्या सुनसान बस स्टॉपवर तिची मदत करायला कोणीच नाही आलं. तेव्हा अचानक एक बस निलिमाने येताना पाहिली. निलिमाला वाटलं बस ड्रायव्हर बस थांबवून तिची मदत नक्की करेल. बस थांबवा प्लीज, बस थांबवा, वाचवा, बस थांबवा, मला वाचवा. पण बस ड्रायव्हरने निलिमा सोबत जबरदस्ती करत असलेल्या त्या मुलांना पाहिलं आणि तो घाबरला. त्याने बसचा स्पीड वाढवला. निलिमा रस्त्यावर उभी राहून फक्त ओरडत होती. पण घाबरलेला बस ड्रायव्हर चुकून निलिमाला चिरडून पुढे निघून गेला आणि निलिमाचा मृत्यू झाला. म्हणतात की आजही त्या बस स्टॉपवर निलिमाच्या भूताची सावली आहे. जी कुठली बस किंवा प्रवासी त्या बस स्टॉपवर रात्रीच्या अंधारात थांबते, निलिमाचं भूत त्यांना संपवून टाकतं. एके रात्रीची गोष्ट आहे. अजय नावाचा मुलगा सुनसान रस्त्यावरून त्रासाने चालला होता. तेव्हा त्याला एक सायकलवाला समोरून येताना दिसला, जो फारच घाबरलेला होता. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश देव लोक उजागर, जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश. अजयने सायकलवाल्याला थांबवलं. दादा थांबा जरा. दादा काय झालं? तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय? अरे तिकडे छप्पर थरथरतंय, मुलगी रडते. अमावस्येची रात्र आहे ना, वाचवा वाचवा ओरडते. वाटतंय की ती आज प्रकट होणार आहे. तिचा सोडा, पण तुम्ही एवढे सुनसान रात्री इकडे काय करताय? अहो दादा, मला निजामाबादला जायचंय. औरंगाबादेतून आलो एका ट्रक मध्ये बसून. ट्रक फरीदाबादला चालला होता, त्यांनी मला इकडेच म्हणून उतरवलं. आता पुढे कसं जायचं? इकडे कुठली बस किंवा बस स्टॉप सापडेल का? बस स्टॉपचं नाव ऐकताच सायकलवाला जरा जास्तच घाबरला. बस स्टॉप? बस स्टॉप आहे ना मागे, पण तुम्ही तिकडे जाऊ नका. रात्रीला तिकडे बस नाही थांबत कुठली, कारण की तो भूतिया बस स्टॉप आहे. आज अमावस्या आहे, आज तर नक्कीच बळी घेणार ती. निघून जा इकडनं. असं म्हणून सायकलवाला सायकलवर बसून निघून गेला. वाटतंय डोक्यावर परिणाम झालाय. अरे बस स्टॉप आहे समोर म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. बस स्टॉप आहे म्हणजे सकाळपर्यंत छप्पर तरी मिळेल. सकाळच्या सकाळी बघू. असं म्हणताच अजय चालू लागला आणि चालता चालता बस स्टॉपवर पोहोचला. बस स्टॉप फारच सुनसान आणि अमावस्येच्या अंधारामध्ये फार विचित्र होता. अजय बस स्टॉपवर जाऊन उभा राहिला की अचानक बस स्टॉपचं लागलं आणि सोबतच कुणाच्या तरी भयानकपणे ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. निघा इकडनं, निघा, सोडा सोडा, वाचवा वाचवा मला, बस थांबवा, बस थांबवा, वाचवा. अजय थोडा घाबरला पण नंतर सावरला. हे बघ, जो कोणी गर्दूला इकडे लपला असेल ना, पटकन इकडनं निघून जा. तुझ्या या कृत्याने गरीब घाबरत असतील, मी नाही. कायद्याने पंडित आहे मी, मंत्रतंत्र मलाही येतात. अरे आजच थोडी प्रवास करतोय मी, अर्धा भारत फिरून आलोय मी घाबरणार नाहीये. हा असा आवाज थोडा वेळ सुरू होता, पण अजयवर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. नंतर हे आवाज हळूहळू थोडे कमी झाली आणि शांतता पसरली. वाटतंय की तो नशेडी पळाला. तेव्हा अचानक शांततेला चिरत अंधारातनं एका मुलीचा आवाज कानावर पडला आणि अजयने अंधारामध्ये पाहिलं. रस्त्यावर एक मुलगी तिचं तोंड गुडघ्यांमध्ये दाबून हमसून रडत होती. ए मुली, कोण आहेस तू आणि इकडे का बसलीस? तेव्हा अचानकपणे काही मवाली मुलं आली आणि त्या मुलीला घेराव घालून त्रास देऊ लागली. येते काय कोपच्या मध्ये? हे पाहताच अजयचं रक्त खवळलं.
सुनसान रस्ता बघून मुलीची छेड काढतात. अजय मवाल्यांच्या दिशेने निघाला आणि एकाची कॉलर पकडून त्याला खेचू लागला की अचानकपणे सर्व मवाली गायब झाले. हे बघून पहिल्यांदा अजयला भीतीची खूप भीती वाटू लागली. त्याने मुलीकडे वळून पाहिलं तर त्याचे डोळे पांढरे झाले. आतापर्यंत रडणारी ती मुलगी एक भयानक भूतनी बनली होती. अजयकडे पाहून ती भयानक हसत होती. काय झालं पंडित, घाबरलास? घाबरत तर मी कोणालाही नाही, पण ही काय मस्करी आहे? कशाला घाबरतेस इतरांना? माझं नाव निलिमा आहे. अमावस्येच्या रात्री काही वर्षांपूर्वी माझा इथे मृत्यू झाला होता. मृत्यू. निलिमाने अजयला सगळी कहाणी सांगितली. अजय ही खूप इमोशनल झाला. खूप वाईट झालं तुझ्यासोबत. जग फार वाईट आहे, पण तू आता सुधार ना. लोकांना नको त्रास देऊस. निघून जा आता. मी एकटी कशी काय जाऊ? म्हणजे ग? मला तू आवडलास पंडित. तू इतरांसारखा नाहीयेस. चल चल माझ्या बरोबर. आपण दोघं एकत्र राहूया. हे ऐकताच अजय थरथर कापू लागला. वेडी झाली का? तू भूत आहेस आणि मी जिवंत माणूस आहे. मी तुला घेऊन जाणारच माझ्या जगात. मी तुझ्यावर प्रेम करायला लागले. प्रेम. पण मला यायचं नसेल तर मग? हे ऐकताच निलिमा हसत हसत म्हणाली, तर मग जाळून टाक मला. जाळून टाक मला. तू पंडित आहेस. मंत्र मार. मंत्रतंत्र मारू शकतोस तू. जाळून टाक. हे ऐकून अजय घाबरून म्हणाला, हे बघ, मी पंडित नक्कीच आहे, पण मला मंत्रतंत्र वगैरे येत नाहीत का माझी आई? मी फक्त माझा धाक दाखवायला म्हणालो होतो. तू इमानदार आहेस ना, म्हणून मी तुला खरं सांगितलं. हे ऐकताच एकदम निलिमाचा ॲटिट्यूड बदलला आणि ती अजून जास्त भयानक बनली. मला फक्त हेच जाणून घ्यायचं होतं. खोटारड्या, नीच. आज अमावस्येचा बळी तर घेणारच मी. तू जेव्हा मंत्रतंत्राचं बोललास तेव्हा मी घाबरले होते, पण आता मला तुझ्यापासून काहीच धोका नाही. निलिमा जोर जोरात ओरडू लागली आणि सोबतच तिची नख आणि दात देखील वाढू लागले. तिने अजयची मान पकडली आणि त्याच्यामध्ये तिचे टोकदार दात घुसवले. सोड मला. वाचवा. वाचवा. पण निलिमा कुठे थांबणार होती? ती अजयचं सगळं रक्त प्यायली आणि त्याला मारून टाकलं. अशा प्रकारे अमावस्येच्या रात्री त्या भूतिया सुनसान बस स्टॉपवर आणखी एका प्रवाशाचं प्रेत लावारिस बनून पडून राहिलं. मुंबई शहरापासून जवळपास 50 किलोमीटर बाहेर एका हायवेच्या लगत नागपाडा पोलीस चौकी होती. ही चौकी फारच सुनसान एरियामध्ये होती. एक इन्स्पेक्टर आणि 2-3 हवालदार इथे तैनात होते. मानसी एक न्यूज रिपोर्टर होती. एके दिवशी तिला अननोन नंबरवरून एक कॉल आला. हॅलो. हा, नागपाडा पोलीस चौकी. हो, माहिती. काय? पण तुमचं नाव? हॅलो हॅलो हॅलो. समोरच्याने कॉल कट केला होता. मानसीने पटकन तिची स्कूटी काढली आणि शहराच्या बाहेर हायवेने जात असताना नागपाडा चौकीच्या दिशेने निघाली. मानसी चौकीत पोहोचली तर 2 हवालदार गप्पा मारत बसले होते. मानसीला पाहताच एक हवालदार म्हणाला, हा बोला मॅडम, काय झालंय? मानसी जाणून बुजून नाटक करू लागली. माझा मित्र मला न्यायला येणार आहे. हायवे अगदी सामसूम आहे ना, तिथे काही होऊ शकतं. म्हणूनच तो येईपर्यंत मी इथे चौकीत बसू शकते. वय मॅडम, का नाही? आम्ही लोकांच्या सुरक्षिततेसाठी बसलोय ना इकडे. मानसी एका खुर्चीवर बसली आणि लपून छपून चौकीच्या चहूबाजूंना नजरा फिरवू लागली. हवालदार परत त्यांच्या गप्पांमध्ये रंगले होते.
मला वाटतं मला चुकीची टीप मिळाली. शंका घेण्यासारखं तर काही नाहीये इथे. मानसीने पाहिलं की चौकीच्या आतमध्ये एक छोटासा लॉकअप होता जो अगदी रिकामा होता. मानसीने पटकन टिप देणाऱ्याला फोन केला आणि दबलेल्या आवाजामध्ये बोलू लागली. खोटं बोलत होतास तू? इकडे तर सगळं व्यवस्थित आहे. काय रात्री? अरे रात्री काय? पण समोरच्याने कॉल कट केला होता. तेव्हा चौकीचा इन्स्पेक्टर आला आणि मानसीकडे पाहू लागला. एका हवालदाराने त्याला मानसीबद्दल सांगितलं. त्या इन्स्पेक्टरने मानसीला विचारलं, केव्हा येतोय तुझा मित्र? ते आता त्याचा मेसेज आलाय. तो हायवेवर उभा आहे. मी निघते. हे बघा, तुम्हाला भीती वाटत असेल तर मी तुमच्यासोबत एक कॉन्स्टेबलला पाठवतो. नाही सर, त्याची काही गरज नाही. थँक्स. मानसी तिकडनं निघाली आणि हायवेच्या किनाऱ्यावर येऊन तिथे लपवलेली स्वतःची स्कूटी घेऊन शहराच्या दिशेने निघाली. रात्रीची वेळ होती. अख्खा हायवे सुनसान होता. इन्स्पेक्टर चौकीमध्ये एकटाच बसला होता आणि तेव्हाच हवालदार एका माणसाला पकडून घेऊन आला. सर, हा हायवेवर झोपून लोकांना लुटायचा प्रयत्न करत होता. लॉकअप मध्ये बंद करून टाकायला. उद्या कोर्टात सादर करूया. हवालदाराने त्याला लॉकअप मध्ये बंद केलं. अर्धी रात्र उलटली होती. लुटारू लॉकअप मध्ये झोपला होता. अचानक त्याची झोप उघडली आणि त्याने नोटीस केलं की लॉकअपच्या दरवाजावर टाळं नव्हतं आणि चौकीमध्ये कोणीच नव्हतं. चांगली संधी आहे, कल्टी मारतो. लुटारूने बाहेर हात काढून जसा तसा लॉकअप उघडला आणि तो लॉकअपच्या बाहेर पडला. पण जसा तो चौकीच्या बाहेर पडू लागला, बाहेरचं दृश्य बघून त्याचे पाय आपोआप थांबले आणि भीतीच्या मुळे त्याचं अख्खं शरीर थरथर कापू लागलं. बाहेर हवालदार आणि इन्स्पेक्टर भयानक भूतिया रूपामध्ये उभे गप्पा मारत होते. अरे देवा, मी हे काय पाहतो रे? लुटारू परत चौकीमध्ये आला आणि लॉकअप मध्ये जाऊन दरवाजा बंद करू लागला आणि जे व्हायचं होतं तेच घडलं. गडबडीत दरवाजा बंद करते वेळी दरवाजा लॉकअपला आपटून जोराचा आवाज झाला आणि सर्व भूतिया पोलीस आतमध्ये आली. खाकी वर्दीतली ती भूत अजून जास्त भयानक दिसत होती. भूत त्याच्या दिशेने चालू लागली आणि लुटारू भीतीने विनवणी करू लागला. साहेब माफ करा, चूक झाली. मी कोणाला काही नाही सांगणार. हे ऐकताच इन्स्पेक्टरचं भूत हसत बोललं, शहाणपणा दाखवला नसतास तर कमीत कमी काही दिवसांनी लॉकअप मध्ये सुटला असता. पण आता तर तुझा जीव तुझ्या या शरीरातून निघेल. बाकीची भूतही हसू लागली आणि हसता हसता लुटारूच्या दिशेने चालू लागली. वाचवा, वाचवा, नका मारू मला, वाचवा. पण त्या सुनसान हायवेवर पोलीस चौकीमध्ये कैद त्या बिचाऱ्याची आवाज ऐकणारा कोणी नव्हता. लुटारू ओरडत होता आणि अचानकपणे शांत झाला, कारण की भूतांनी त्याचे तीक्ष्ण दात त्याच्या गळ्यामध्ये घुसवून त्याला कायमसाठीच शांत केलं होतं. जा आणि याच्या बॉडीला जंगलामध्ये पुरून टाका. आता तर आपला भूतिया रूप बदलायला अजून 2 तास बाकी आहेत. हा जुना सुनसान हायवे आहे. तुला कोणी नाही पाहणार. जा. 2 हवालदार भूत त्या लुटाऱ्याच्या प्रेताला घेऊन पोलीस चौकीच्या बाहेर आले आणि एका झाडाच्या मागे लपलेल्या मानसीने दोघांचं भूतिया रूप पाहिलं. म्हणजे तो खबरी खरं बोलत होता. मानसीने लगेच त्या दोन्ही भूतिया हवालदारांना कॅमेऱ्यात कॅप्चर केलं आणि मग ती त्यांचा पाठलाग करू लागली. भूतिया हवालदार प्रेत घेऊन जंगलात आले आणि एक खड्डा खोदून त्याच्यामध्ये प्रेत पुरू लागले. मानसी एका झाडामागे लपून सर्व फुटेज घेत होती. हे फुटेज TRP साठी नाही, भोळ्या भावड्या लोकांच्या आयुष्यासाठी आहे. आता फक्त त्या इन्स्पेक्टरचं फुटेज मिळू दे. एकदा का ते फुटेज मिळालं की मी कमिशनर साहेबांना दाखवेन. मग मानसी लपून छपून भूतिया हवालदारांचा पाठलाग करत पोलीस स्टेशन मध्ये आली. चौकीच्या बाहेर भूतिया इन्स्पेक्टर उभा होता. काढलं का त्याला? हो, तिकडेच काढलं जिकडे आपण इतरांना काढलं आहे. मानसीने भूतिया इन्स्पेक्टरला पण कॅप्चर केलं. तेव्हा 4 वाजले आणि सर्व भूत पोलीस अचानक माणसांच्या रूपात आले. मानसी हैराण होती. ती सर्व काही शूट करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती कमिशनरला भेटली.
आणि तिने त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या आणि ते फुटेजही दाखवलं. तेव्हा कमिशनर म्हणाले, मानसी, मला माहिती आहे नागपाडा पोलीस चौकीचे सर्व पोलीस भूत आहेत. काय? तरी तुम्ही त्यांना? आधी माझं सगळं म्हणणं तर ऐकून घे. ते भूत का बनले माहितीये? एके रात्री हायवेवर ड्युटी करत असताना भूतांनी त्यांच्यावर हमला केला आणि त्याने चावले आणि बिचारे भूत बनले. पण ते फक्त रात्रीच्या वेळेस भूत बनतात आणि दिवसभरात चांगली माणसं आणि चांगले पोलीसवाले बनतात. ना लाच घेतात आणि नाही त्यांच्या वर्दीचा गैरवापर करतात. तू तिकडचा क्राईम रेटही चेक कर, सर्वात लो आहे. आता तूच सांग, त्यांची वर्दी उतरवून मी अशा माणसांना घालू जे कधी करप्ट होऊ शकतात, की मग त्यांची वर्दी त्यांनाच ठेवू जे भूत बनूनही त्यांची ड्युटी इमानदारीने करतात? समजलं सर. डोंट वरी, ही गोष्ट बाहेर नाही जाणार. असं म्हणतच मानसीने कमिशनरच्या समोर ते सर्व फुटेज डिलीट केलं आणि इकडे नागपाडा पोलीस चौकीची भूतिया पोलीस दिवसा माणूस बनून आणि रात्री भूत बनून त्यांची ड्युटी वर्षानुवर्ष इमानदारीने करत राहिले. भूताटकीचं कपाट ही गोष्ट आहे लखनौ शहरातली. राकेशचं शिक्षण लखनौमध्येच पूर्ण झालं होतं आणि तो बँकेमध्ये मॅनेजर सुद्धा होता. लखनौमध्ये त्याने घरे विकत घेतलं होतं. काही दिवसांसाठी राकेश त्याच्या गावी गेला तर नातेवाईकांनी त्याचं लग्न विनीता सोबत लावून दिलं आणि मग राकेश विनीता लखनौला परतले. घर पाहून विनीता खूप खुश झाली आणि घराला घरपण देण्याचा प्रयत्न करू लागली. तिला एका कपाटाची गरज भासू लागली. त्यामुळे राकेशने म्युझियम मधनं एक कपाट खरेदी केलं. खूप जुनं आणि मौल्यवान दिसतंय. एखाद्या नवाबाचं असणार. एके रात्री राकेश आणि विनीता झोपले होते. अचानक विनीताची झोप उघडली. अख्ख्या घरात धूर धूर झाला होता. विनीताने कपाटाच्या दिशेने पाहिलं तर तिची शुद्ध सरपली. कपाटातून धूर येत होता. अहो अहो उठा, कपाटाला आग लागलीये. राकेश जागा झाला. त्याने कपाट उघडलं तर कपाटामध्ये आग लागली होती. राकेशने त्याचे सगळे कपडे जमिनीवर आपटले आणि आग विझवली. अचानक आग कशी लागली? शॉर्ट सर्किट झालं असावं कदाचित. विनीताने कपाटाकडे बघितलं तर तिची शुद्ध सरपली. जमिनीवर पडलेले सगळे कपडे विनीताने चेक केले. अहो, तुमच्या एक गोष्ट लक्षात नाही आली? एवढी मोठी आग लागूनही कपाटाला काहीही झालेलं नाहीये. माझे सगळे कपडे तर अगदी नीट आहेत. फक्त तुमच्या कपड्यांना आग लागली. असं का बरं? डोक्याला जास्त त्रास देऊ नकोस. झोप आता. उद्या सकाळी कपाटाची जागा बदलू. विनीता राकेशच्या म्हणण्यानुसार झोपली घरी. पण रात्रभर तिला झोप नाही आली. रात्रभर ती कपाटाकडेच पाहत होती. सकाळी राकेशने चेक केलं. विनीताला जोराचा ताप भरला होता आणि ती शांतपणे झोपली होती. वाटतंय की सुट्टी घेऊन हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. दुपारी राकेशचा कॉलेज फ्रेंड विकास आला म्हणून राकेशने त्याला त्याचं घर दाखवलं. विकासची नजर जेव्हा त्या कपाटावर गेली तेव्हा तो विचारात पडला. हे कपाट कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. म्युझियम मध्ये पाहिलं असेल. तिकडनं चढलंय. खूपच जुनं आणि मौल्यवान कपाट आहे. नाही यार, हो आठवलं. कॉलेजच्या दिवसांमध्ये तुझ्या नवाबाच्या घरी पेंगेस म्हणून राहत होतास ना, त्याच्याच घरामध्ये होतं हे कपाट. चल, काही पण काय, तिथं तर कपाट पण नव्हतं. अरे काय बोलतोस तू? अरे तुझ्याच रूम मध्ये तर होतं. अरे यार, मी कशाला तुझ्याशी वाद घालतोय? एक नंबरचा विसराळू आहेस. रात्री जेवलेलं सकाळी लक्षात नाही राहत. एके संध्याकाळी विनीता इस्त्री केलेले कपडे कपाटात ठेवायला गेली. जसं तिने कपाटाचा दरवाजा उघडला, एक प्रेत खाली पडलं. विनीता जोराने किंचाळली. राकेश जेव्हा तिकडे पोहोचला, विनीता म्हणाली, कपाटातून प्रेत पडलंय. कुठे प्रेत? विनीताने जमिनीवर पाहिलं. तिकडे काहीच नव्हतं. आता तर पडलं होतं कपाटातून. तुझी तब्येत ठीक नाहीये. भ्रम झाला असेल. विनीता राकेशला बिलगून रडू लागली. मला खूप भीती वाटतेय. मला माझ्या माहेरी जायचंय. राकेशने मान्य केलं आणि तिला घेऊन बस स्टॉपवर आला. विनीता बसमध्ये बसून तिच्या माहेरी निघून गेली आणि मग राकेश घरी आला. विनीताच्या सोबत घराचं घरपण पण गेलं. चला, कपडे बदलून जेवून घेतो मी. राकेश कपडे बदलण्यासाठी बेडरूम मध्ये आला तर तिथलं दृश्य बघून तो चकित झाला. एक स्त्री बिछाण्यावर झोपली होती. कोण आहेस तू? घरात कशी आलीस? ती स्त्री जशी राकेशकडे वळली, घाबरून जोरात राकेश किंचाळला. ती स्त्री भयंकर भूत होती.
मी नाही आले, तू मला आणलंयस या कपाटासोबत. म्हणजे विनीता खरं सांगत होती? हो, खरं बोलत होती ती, अगदी खरं. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? बदला, मला मारलंयस तू. आठव जरा नवाबाचं घर, 5 वर्षांपूर्वीची ती रात्र जेव्हा तुझा मित्र विकास मला तुझ्यासाठी विकत घेऊन आला होता. तिचं म्हणणं ऐकल्यावर राकेश 5 वर्ष मागे गेला. तेव्हा त्याला ती रात्र आठवली. ऐश कर माझ्या राजा, मागडा माल आहे. नवाब येणार तर नाही ना? कोणी नाही येणार, मी निघतो. विकास गेल्यावर राकेशने दरवाजा बंद केला आणि त्या स्त्रीपाशी येऊन बसला. तिला स्पर्श करणार की अचानक दरवाजावर ठकठक झाली. ओ गॉड, नवाब आलाय. तू पटकन कपाटात लप, पटकन. ती स्त्री कपाटात लपली आणि राकेशने दरवाजा उघडला तर बाहेर नवाब उभा होता. काय चाललं आहे? अभ्यास सुरू आहे माझा नवाब साहेब. तुमच्या गावाहून फोन आला होता, तुमच्या वडिलांचा मृत्यू झालाय. वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून तू तर गावी निघून गेलास, पण मी मात्र त्या कपाटामध्ये गुदमरून गुदमरून मेले आणि सडले. नवाब मरतास कपाटात कैद असलेलं माझं भूतही म्युझियम मध्ये पोहोचलं. आणि चमत्कार तर बघ ना, आज मी या कपाटासोबतच तुझ्या समोर उभी आहे. तुझ्यामुळे मी मेले, इतकी वर्ष कपाटात कैद होऊन राहिले. आता तुला माझ्या सोबत यावं लागेल. मला माफ कर, मी विसरलो होतो की तू कपाटात बंद आहेस. राकेश आर्जव करू लागला तर तिने तिचा हात पुढे केला. राकेशने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि तो वश झाला. ती त्याला घेऊन हळूहळू कपाटाच्या दिशेने सरकू लागली. कपाटाच्या जवळ येताच अचानकपणे दरवाजा उघडला आणि दोघे आत गेले. कपाटाचा दरवाजा बंद झाला आणि जिवंत राकेश त्या भूतणीसोबत कपाटामध्ये कधीही न परतण्यासाठी कैद झाला.